सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. गेले 54 भाग आपण शिवपुराणातील विविध कथा आणि महादेवांचे महात्म्य पाहिले. आपल्या आर्य संस्कृतीमध्ये भगवान शिवजींचे स्थान सर्व देवांमध्ये सर्वोच्च मानले गेले आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांची आराधना केली जाते. सर्वाधिक प्राचीन देवांमध्ये भगवान आशुतोष शिव हेच सृष्टीचे नियंता आहेत. तेच पालनकर्ता आणि संहारक असे मानले गेले आहेत. त्यांच्याच इच्छेने या सृष्टीचे आविर्भावन होत असते. त्यांच्याच इच्छेने हिचा विनाश होतो आणि पुनर्निर्मिती देखील होते. भगवान शिव हे केवळ पौराणिक देव नाहीत तर पंचदेवांमध्ये प्रधान अनादिसिद्ध परमेश्वर आहेत. निगमागम आदी सर्व शास्त्रांमध्ये महिमा मंडित असे महादेव आहेत. वेदांनी त्यांना परमतत्व, अव्यक्त, अजन्मा, सर्वांचे कारण, विश्वप्रपंचाचे स्वामी असे संबोधून त्यांचे गुणगान केलेले आपणास आढळते. आणि त्यांचेच हे शिवमहापुराण एक प्रमुख सुप्रसिद्ध पुराण आहे. शिवप्रभूंना अत्यंत प्रिय असलेले हे पुराण पावन शिवतीर्थच म्हटले पाहिजे. शैवांचे हे सर्वस्व मानले जाते. शिवज्ञानाचे हा ग्रंथ म्हणजे एक महान भंडार आहे. या सद्ग्रंथात परात्पर परब्रह्म परमेश्वराच्या शिव म्हणजेच कल्याणकारी स्वरूपाचे तात्विक विवेचन, रहस्य, महात्म्य आणि त्यांच्याच उपासनेचे विस्तृत वर्णन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काही कथाभाग देखील या शिवपुराणामध्ये पाहायला मिळतो. या वेगवेगळ्या कथा आपण गेल्या 54 भागांमध्ये पाहिल्या. 4ही वर्णाश्रमातील लोक यातून धर्माचा पूर्ण उपदेश प्राप्त करू शकतात. या कथांचा पाठ केल्याने चित्त शुद्ध होते, विज्ञानात्मा प्रकाशमान होतो आणि संत सज्जनांना तर अगदी परमानंदच होतो. सनातन गूढ असे इतिहासाचे मर्म आपल्याला कळते. या ग्रंथाचे अनुशीलन करून प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक साधकांनी, जिज्ञासूंनी, श्रद्धाळू भक्तांनी आपले जीवन सार्थ केले आहे. माझ्या बालबुद्धीने जे जे मला काही तुमच्यासमोर मांडता आले ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. परंतु शिवपुराण हे एवढे या 54 कथांपुरतेच मर्यादित नसून यामध्ये अजूनसुद्धा काही गूढ आणि तत्त्वज्ञानाविषयक प्रकरणे आहेत. परंतु आपला या मालिकेमागे एकच उद्देश होता की या ग्रंथांमधील कथात्मक भाग तरी निदान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचला जावा आणि त्या कथांची भाषा जी आहे ती सहज, साधी आणि सोपी असावी की जी अगदी बसल्या बसल्यासुद्धा आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला ती व्यक्त करता आली पाहिजे. यामध्ये विविध प्रकारच्या सृष्टीप्रलयाचे, पुनर्निर्मितीचे, त्याचबरोबर विविध प्रकारचे अनुष्ठाने, तप, जप या सर्वांचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिवजींच्या वेगवेगळ्या स्वरूपांमधील अवतारांचे वर्णन देखील यामध्ये आहे. आणि जे काही आपल्या बुद्धीला झेपेल आणि पेलेल अशा प्रकारेच मी फक्त या मालिकेमधून व्यक्त केलेले आहे. या ग्रंथामध्ये एकूण 7 संहिता असून या संहितांमध्ये अगदी उच्च दर्जाचे शिवतत्वज्ञान आपल्याला वर्णन केलेले दिसते. परंतु त्यामधील जे जे माझ्या बालबुद्धीने माझ्याकडून शिवजींनी व्यक्त करून घेतले ते मी आपल्यासमोर मांडले आणि आपण सर्वांनी देखील ते अगदी आनंदाने आणि भक्तीने श्रवण केले. या श्रवणाचे फळ भगवान शिवजींनी आपणास द्यावे आणि माझ्याकडून असेच उत्तम कार्य अखेरपर्यंत घडत राहावे ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या आपल्या या शिवपुराणाच्या कथा समाप्तीनिमित्त आज आपण शिवजींना आपल्या मानसपूजेनेच पूजा करूया. त्यांना मानसपूजेच्या द्वारेच दुग्धाभिषेक करूया. अगदी सुवर्ण समया त्यांच्यासमोर पाजळूया. बेल, फूल, पत्र अर्पण करूया आणि अशा प्रकारे शिवजींचा आशीर्वाद अखेरपर्यंत आपल्याला मिळो. सर्वांचे कल्याण होवो, सर्वांच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होवोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते. भेटूया पुन्हा एका नवीन सुंदर पुराणाचा अर्थ आणि आशय पाहण्यासाठी.